घातलाय आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय की मी खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त आणि फक्त बाबासाहेबाच्या पुण्याईनं, नाहीतर मी महार आणि गावच्या बहार, मी महार आणि गावच्या बहार. पण आता ही लय फॉर्च्युनर मध्ये फिरायला लागली. कोणामुळे? परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे साहेब. आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय आणि कसं घायाड पाखरांना पंख दिले कपडे नव्हते, पण आज आम्ही थाटा फिरतो आहोत कारण माणसाचे अस्तित्व आजाबाजीतच झाले आणि हे सगळे गाव कुसा बाहेरचे आता गावात आले. माणसाचे अस्तित्व आजाबाजीतच झाले आणि गाव कुसा बाहेरचे आता गावात आले. अरे भीमाच्या पुण्याने माणुसकी मिळाली आम्हाला पाटेल, म्हणून क्रांतीची मशाल घेऊन गाणी निघाले. कसे निघाले? अरे मायच्या पोटातून पैदा झाले म्हणून तर निघाले. कारण महानायकीच्या पोटी जर का लाल आले नसते, ऐका, जर का महानायकीच्या पोटी जर का लाल आले नसते तर तुमच्या जीवनात अश्रूंचे सैलाब आले असते. महानायकीच्या पोटी जर का लाल आले नसते तर तुमच्या जीवनात अश्रूंचे सैलाब आले असते. अरे जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाणली नसती ना अरविंदा, तर विचार करा बघताना तुमच्या आणि आमचे काय हाल झाले असते. विचार करा बहुजनांनो, अरे तुमच्या आणि आमचे काय हाल झाले असते. पण नाही, हाल नाही. आणि आता बेताल झालो कसे घायाड पाखरांना पंख दिले हे शिरोली यांच्याकडे 100 रुपयाने जोरदार टाळ्या वाजवा. आणि सुगंधराव पाटील वज्रा यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाने जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यांचं काय म्हणणं आहे ऐका, घायाड पाखरांना पंख दिले हे उडाया, घायाड पाखरांना पंख दिले हे उडाया. ह्या दुर्बलेकरांना हे माझ्या डोळ्यासमोर दिसू राहिले आणि मी सुद्धा दुर्बलेकरांना पडत दिले हे एवढ्यावर माझा बाप थांबला नाही रे, तर त्याच्या पलीकडे माझ्या बापाने काय केलं या समाजासाठी.
कमिटीकडून पण थँक्यू. आणि म्हणून म्हणायचं आहे काय, माझ्यासारखं श्रीमंत या जगात कोणी नाही. पहिल्यांदा लक्ष द्या, माझ्यासारखं या जगात श्रीमंत कोणी नाही. मी सुंदर आहे म्हणून श्रीमंत नाही, माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी श्रीमंत नाही, मी नोकरी करते म्हणून मी श्रीमंत नाही. तर मी श्रीमंत काय आहे आणि कशी आहे ते तुम्हाला सांगते. इथे जितक्याही उपासिका बसल्या सगळ्यांनी हात वर करायचा आहे. उपासिका हात खाली करायचा नाही. ह्या 4 लाईन तुम्हाला समजल्या तर जिंदगी सवरली म्हणून समजा की हा मी उपासिका बुद्धाची, मला काय वाण आहे. मी उपासिका बुद्धाची, मला काय वाण आहे. अरे मला लाभलेली हे सगळी हिऱ्या मोत्याची खाण आहे. हा वाढदिवस आहे माझा, फटाके फुटू राहिले नवरा बोलत की मी उपासिका बुद्धाची, मला काय वाण आहे. मला लाभलेली हे सगळी हिऱ्या मोत्याची खाण आहे. मनोज राजा अरे भले भोवताली घाण आहे, पण अंतरात माझ्या फक्त बुद्धाचीच स्थान आहे. अंतरात माझ्या कमिटीने माझ्या वाढदिवसाचं आयोजन नियोजन केलं. कमिटीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी केक सुद्धा आणलेला आहे आणि हे आयुष्य या समाजासाठी समर्पित आहे. आज या समाजाने मला मोठं केलं. बाबासाहेबांच्या गाण्यामुळे मी मोठी झाली.
सूरज को हथेली से कोई भी ढक नहीं सकते और समंदर की लहरों को कोई भी रोक नहीं सकते। शालिंद्र शिसले यांच्याकडे 100 रुपये आले, जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। आणि म्हणून म्हणायचं आहे काय की सूरज को हथेली से कोई भी ढक नहीं सकते और समंदर की लहरों को कोई भी रोक नहीं सकते। ए आसमां तेरे ऊंचाई का पता है हमें, ए आसमां अरे तेरे ऊंचाई का पता है हमें, लेकिन मेरे बाबा साहब के ऊंचाई को कोई भी माप नहीं सकते। या व्यवस्थेविरुद्ध केला तुम्ही संघर्ष, ये ढोलक का आवाज बढ़ा दो थोड़ा, ढोलक पर तबला कम हो गया, रिदम बढ़ा दो, रिदम, हाँ रिदम बढ़ा दो। या व्यवस्थेविरुद्ध केला तुम्ही संघर्ष, काय करायचं? कोण आवाज नाही जात ना मग। या व्यवस्थेविरुद्ध केला तुम्ही संघर्ष, बाबा हो बाबा हो माझे भीम होऊ शकते बापाला पुत्रही विचारणार नाही, होऊ शकते बापाला पुत्रही विचारणार नाही, अरे केलेल्या बेईमानीचे सूत्रही विचारणार नाही। जागा द्या बसणाऱ्यांना की होऊ शकते बापाला पुत्रही विचारणार नाही, केलेल्या बेईमानीचे सूत्रही विचारणार नाही। अरे जर का फुले शाहू आंबेडकर विचारधारा जीवनातून वजा केली ना राहुल, जर का फुले शाहू आंबेडकर विचारधारा जीवनातून वजा केली ना राहुल, तर एक दिवस तुम्हाला आणि मला पुत्रही विचारणार नाही। एक दिवस तुम्हाला आणि मला पुत्रही विचारणार नाही। आणि म्हणून मला म्हणायचं आहे या व्यवस्थेविरुद्ध केला तुम्ही संघर्ष, या व्यवस्थेविरुद्ध केला तुम्ही संघर्ष। अरे दुःखितांच्या पीडितांचा झाला रे उत्कर्ष, स्टेज आहे। आपण महापुरुषांची विचारधारा पुढे नेण्याचे, चळवळीला पुढे नेण्याचे, दिशा देण्याचे काम करत आहोत। छोट्या मोठ्या गोष्टी डोक्याशी आणि डोळ्याशी घेऊ नका राजे हो, अशामुळे आपण कुठेतरी मागे पडत आहोत। लक्ष देऊ नका चुकीच्या कामाकडे, आपण जास्त लक्ष दिल्याने ती गोष्ट मोठी होत असते। आपले सगळे लोक आहेत, एकमेकांना सांभाळून घ्या। आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय, बुद्धाला वंदना, ज्योतिबाला वंदना, शिवाला वंदना, त्या भीमाला वंदना।
एकाची नाही, सगळ्यांची एकीची गरज असते. एकाची नाही, एकीची गरज असते. आणि कोणतंही काम करत असताना एकत्रित जेव्हा आमचा समाज येतो आणि एखादा कार्यक्रम घडवून आणतो तेव्हा ते काम पूर्णत्वास जात असते. कारण हा कोणाच्या एकाच्या घरचा कार्यक्रम नसून हा सामूहिक जयंतीचा कार्यक्रम आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या. आणि म्हणून या कामाला, या कार्याला, या महोत्सवाला लोकांनी दिलेलं श्रमदान, योगदान आणि धम्मदान या तीनही दानातून हा कार्यक्रम घडून आलेला आहे. आयोजकांना मदत झालेली आहे. पण आज शेवटच्या टप्प्यात जेव्हा प्रबोधनाचं काम आहे तेव्हा माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी आपण एकमेकांना सहकार्य करूया आणि या कार्यात पूर्णत्वास नेऊया. आणि म्हणून मला म्हणायचं आहे का, अरे आयुष्यात कणभर पाहिले तुम्ही साथ, मेलेल्या माणसाच्या जीवनाला शांतीचं सहकार्य द्या. कोणी धावत पळत जाऊ नका. गाना है, तुम बुद्ध विहार की बात कर रहे हैं. मैं तो यार बुद्ध विहार चला रे. मानव जाती एक जात. आपण मानव जातीचे एका जातीचे लोक आहोत. हे वेगळे धर्म जाती पडले हा भाग वेगळा आहे. पण आपण सर्वप्रथम कोणत्या जातीचे आहोत? मानव जातीचे आहोत. पण वेगळ्या जातीत तुम्ही जन्माला आले त्याचा अभिमान असला पाहिजे. क्योंकि मैं किसी के धर्म पर टीका नहीं करती. मुसलमान मस्जिद में
में जाते हैं, हिंदू मंदिर में जाते हैं, क्रिश्चियन चर्च में जाते हैं, बाबा साहब ने ये कहा कि बिहार में विचार और आचार लेने की जरूरत है, लेकिन संसद में हक की लढाई की भी जरूरत है. फक्त मंदिरात गेल्यानं बुद्ध विहारात गेल्यानं आपण एकत्र येणार आहोत का? तर आपल्याला दिल्ली पर्यंत जाता आलो पाहिजे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, इनके गाने की कटिंग देने जा रही हूँ, अच्छी लगी तो तालियों से आशीर्वाद लूंगी. कैसे? प्रभु भारत करने, प्रभु भारत करने, ये जान है जब तक और गली में करने चली और दिल्ली में करने चली रे की ये बेटी संसद में चली. सरपंच ते आमदारकी पर्यंतचा प्रवास आहे या लेखीचा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. आम्ही शिकलो, संघर्ष केला, पण संघटित झालो का? नाही झालो. संघटित नाही झालो हे मला केव्हा माहित पडलं, जेव्हा मी आमदारकीसाठी उभी होती, तेव्हा मला लक्षात आलं की आम्ही शिकलो रे, आम्ही संघर्ष केला रे, पण आम्हाला संघटित होता आलं नाही. आणि म्हणून या लेकीला संसदेत जाण्यापासून समाजाने थांबवलं, कारण तिला मतदानच भेटलं नाही. म्हणून म्हणते ना की माझ्या बापानच लिहिला ना बे कायदा, पण घेता नाही आला मला अध्यक्ष पदाचा फायदा. माझ्या बापानं लिहिला कायदा, पण घेता नाही आला निशा धोंगरेला अध्यक्ष पदाचा फायदा. बुद्ध विहारात किती हात जोडले, मस्जिद मध्ये किती जाऊन नमाज पाडले, मंदिरात किती घंट्या वाजवल्या, जोपर्यंत संसदेमध्ये तुम्ही जाणार नाही तोपर्यंत माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही. माझा हा शेतकरी माणूस मरणार आहे एक दिवस. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, प्रभु भारत करने, प्रभु नगराडे भागा तुम्ही, क्या बात है, नगराडे साहेबासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हाँ, जय भीम के ये बेटी संसद में चली. मशहूर कवाल अन्वीकर, राहुल अन्वीकर ने आपके गाने की कटिंग जोरदार ताली बजाई दिया. राहुल अन्वीकर माझे मोठे बंधू, माझ्या मोठ्या बंधूंचं म्हणणं आहे, बाई देवात गेल्या, देवाळात गेल्या आणि घंटा वाजवल्यानं, विहारात गेल्या आणि वंदना घेतल्यानं, किंवा मस्जिद मध्ये जाऊन नमाज पाडल्याने माझा समाज एकत्रित होणार नाही. तर माझ्या समाजाला बाबासाहेबांनी उपदेश दिला, अरे जा आणि घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला शासन गर्दी जमात व्हायचंय. भाऊ, मला शासन गर्दी जमात व्हायचंय. माझा एवढा मोठा भारत देश, करोडो अब्जोचा भारत देश, अरे चहावाला चालवून राहिला रे. 5 लोक फक्त या देशाला घडवून राहिले, मडवून राहिले. या देशामध्ये देश चालवण्यासाठी डिग्रीची गरज नाही राजा, पण पोट भरण्यासाठी आणि नोकरी करण्यासाठी माझ्या
डिग्रीच्या पोरांच्या हाती डिग्री आहे त्या भारत देशात आणि ते डिग्रीवाले पोरं चहा विकू राहिले चहा विकणारा पंतप्रधान बनून देश चालवू राहिला किती मोठी दुःखाची गोष्ट आहे हे विचाराचा खजाना याला म्हणते अभ्यास देता का चहा देऊ का तुम्हाला चहा आता कसं वाटते दाबून बटाला एकदम झालं ते ठीक आहे ओके ठीक केलं अरे हे मोड चालू आहे ना मॅडा बैटरी बंद करा अभी मैडम कह रहे कि मैं भीम की बेटी संसद में चली रही। आइए दोस्तों वक्त कम है लेकिन ज्यादा बातें नहीं बोलूंगा कि आ नीला परचम तुझे बुलाता है क्या बात है प्रणय संकट तुझे संविधान समझाता है अबे 70 सालों में तू ये क्यों नहीं है समझा संसद भवन का रास्ता बुद्ध विहार से जाता है जो दिल में अपने दादा मेरे भाई मॉनिटर में खोल दे जो दिल में देखिए दोस्तों आज यहाँ पर भाई कम हो गया आवाज ही नहीं आ रही हेलो 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 मॉनिटर में कुछ तो मिले मेरी जान मुझे सुनाई नहीं देगा तो मैं क्या सुना हेलो हेलो
जो दिल में अपने ईमान नहीं रखता, फटी छत को बांध कर नीला निशान नहीं रखता। जो दिल में अपने ईमान नहीं रखता, फटी छत को बांध कर नीला निशान नहीं रखता, मैं कैसे उसे देशभक्त कहूं प्रणय, जो दिल में अपने संविधान नहीं रखता। देखिए दोस्तों, हमारा देश 15 अगस्त 1947 को आजाद हुआ, लेकिन हमें असली आजादी नहीं मिली। जब परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का लिखा हुआ संविधान इस भारत में लागू किया गया 26 जनवरी 1950 को, तो आज ऐसा कोई धर्म, ऐसा कोई जात, ऐसा कोई इंसान नहीं जो आज अपने आप को सुरक्षित महसूस करता हो। आज मैं अपनी जिंदगी शान शौकत से गुजार रहा हूँ, ये भी बाबा साहब के संविधान की बदौलत है। आइए दोस्तों, ज्यादा बात करने का वक्त नहीं है, इसलिए मैं जाऊंगा। 1 2 3 4। खुशी अपने परिवार के साथ शानों शौकत से इस भारत में सेफ अपने आप को सुरक्षित महसूस कर रहा हूँ बाबा साहब के संविधान की बदौलत। आज मेरे यहाँ पर मुस्लिम भाई भी मुझे सुन रहे हैं, सभी धर्म के लोग, क्योंकि अपने हाथों जिम्मेदारी ले रहा है, प्रणय सत्य जीवन नसीहत दे रहा है। अरे यही तो संविधान का कमाल है, ये मुसलमान जय भीम कह रहा है।
सबको छोड़ने का काम किया है, कभी तोड़ने का नहीं। कुछ लोग ऐसे भी हैं जो कहते हैं कि हाँ हम बाबा साहब सिर्फ हमारे, अबे बाबा साहब को मत बांटो, बाबा साहब सबके हैं। बाबा साहब ने इस भारत को नई जिंदगी दी है। आज मेरा जीवन भी बाबा साहब को समर्पित है, लेकिन उस कोरे गांव के रात का हूँ, प्रणय सतलज क्रांति के साथ का हूँ। तुम खून से भीम की जात के हो, लेकिन मैं विचारों से भीम की जात का हूँ। मनुवादी विचारों की हम कर रहे हैं निंदा। ये संविधान कर रहेगा तो हम रहेंगे मुझे इस बात से भी बड़ा गर्व है कि मैं इस भारत में पैदा हुआ हूँ और एक सच्चा भारतीय मुसलमान हूँ, क्योंकि मेरा संविधान मुझे इजाजत देता है कि मैं अपने धर्म को मानूं, अपने धर्म का पालन करूं। ये बाबा साहब के संविधान मुझे इजाजत देता है, इसलिए मैं फख्र से कहता हूँ क्या ये मेरे लिए, अरे ये तो नमाजी हूँ मगर विचारों का अनुयायी हूँ, नमाजी हूँ मगर विचारों का अनुयायी हूँ, प्रणय सतलज परिवर्तन की शहनाई हूँ और मुझसे आंख मिलाने की दुश्मन की मजाल कहाँ। टीपू सुल्तान का बेटा मैं भीम जी का सिपाही हूँ। फोटो पे हमारे हैं, फोटो पे हमारे हैं, जय भीम का ही नारा। फोटो पे हमारे हैं, जय भीम का ही नारा। फोटो पे हमारे हैं, जय भीम का ही नारा। और दिल में हमारे हैं, और दिल में हमारे हैं ये भीम विचारधारा। मेरे लिए पुलिस प्रशासन से सिर्फ 2 मिनट चाहूंगा। नीले नीले झंडे को, नीले नीले झंडे को, नीले नीले झंडे को लहराने आए हैं। ये शिरोली गाँव में भीम के दीवाने आए हैं।
तिलक प्रणय दोबारा मैदान कह रहा है। टंके की चोट पर ये टंके की चोट पर ये मैदान कह रहा है। दोस्तों लास्ट बार मेरे लिए जितनी ऑडियंस जितने चाहने वाले बाबा साहब के यहाँ नजर नहीं आ रहे मुझे, कोई मनुवादी तो नहीं है। हाँ, जो बाबा साहब के सच्चे बेटे हैं, सच्ची औलाद है, वही बोले, बाकी चुप चुप। वो मेरे लिए अरे ये तो मेरे फोटो पे हमारे हैं, फोटो पे हमारे हैं, रवीन का ही नारा। फोटो पे हमारे हैं, और दिल में हमारे हैं, और दिल में हमारे हैं, ये भी विचारधारा। मेरे लिए पुलिस प्रशासन से सिर्फ 2 मिनट चाहूंगा। नीले नीले झंडे को, नीले नीले झंडे को, नीले नीले झंडे को लहराने आए हैं। ये शिरोली गाँव में भीम के दीवाने आए हैं।
महिलांना आणि पुरुषांना विनंती आहे की सर्वांनी शांततेने इथून निघून जावं. आजचा कार्यक्रम हा इथं समाप्त झालेला आहे. आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्राध्यापक राजभाऊ तोरसाम यांच्याकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीला मदत आलेली आहे आणि त्यांचे जे अगदी जवळचे आहेत कार्यकर्ता रमेश बाबू धुर्वे यांनी ती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. भाऊंचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. रमेश भाऊ धन्यवाद. भाऊ रमेश भाऊ धन्यवाद.